सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर परिसरात उभारण्यात आलेल्या नव्या पाण्याच्या टाकीची व पाईपलाईनची आज यशस्वी चाचणी पार पडली असून शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान व पाणीपुरवठा सभापती वैशाली वाजे यांच्या हस्ते या महत्त्वाच्या प्रकल्पाची चाचणी करण्यात आली। या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे ब्रिजलाल नगरसह माधवनगर, शंकरनगर, बोरावके वस्ती, गवारे नगर, ओम नगर, सह्याद्री कॉलनी, श्रद्धा नगरी आणि गोकुळ नगरी या परिसरांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। विशेष म्हणजे हद्दवाढ झालेल्या बहुतांश भागांनाही या योजनेचा मोठा लाभ होणार असून नागरिकांच्या दीर्घकाळापासून भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर प्रभावी तोडगा निघणार आहे। या चाचणीमुळे लवकरच प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचं नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्पष्ट केलंय। यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधींवरही निशाणा साधला आहे। या कार्यक्रमात उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव, पाणीपुरवठा सभापती वैशाली वाजे, मनोज शेठ अग्रवाल, राजेंद्र सोनवणे, अमोल अजमेरे, कैलास मंजूर, नगरसेवक रवींद्र कतले, संजय उदावंत, दत्तू मामा पगारे, संतोष शिंदे, फिरोज पठाण, अविनाश पाठक, दीपक जपे, राहुल खरात, निसार शेख, कैलास सोमासे, शैलेश नागरे, महेश पवार, पंकज शिंदे, स्वराज सूर्यवंशी, गणेश काळंदळकर, संदीप कडू यांच्यासह ब्रिजलाल नगर परिसरातील नागरिक, कोल्हे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरपालिका कर्मचारी तसेच लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे अधिकारी व ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रकल्पामुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोखे, कोपरगाव। आता थांबायचं नाही या टॅगलाईन नुसार माननीय विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शहराचा विकास चालू केलेला आहे आणि जे बंद पडलेले काम होते गेल्या 4-4.5 वर्षापासून ती सर्व कामे चालू करत आहोत। त्या अंतर्गतच गेल्या 2 वर्षापासून 5 नंबर तळ्याचं उद्घाटन झालं, टाक्या तयार होत्या, परंतु प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, कोणालाही या टाक्या सुरू करण्यामध्ये स्वारस्य नव्हतं। परंतु ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यानंतर आम्ही जे सगळे कामं चालू करण्यासाठी प्रयत्न चालू केले, त्या माध्यमातून पाणी पुरवठ्याच्या सभापती वाजेताई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी बरेचसे परिश्रम घेऊन ही पाणी पुरवठा योजना चालू करण्याकरता पाठपुरावा केला आणि त्याच्याच अंतर्गत आज पहिली ब्रिजलाल नगरची टाकी आज आपण लोकांसाठी लोकार्पण करत आहोत आणि ह्याच्यातून लोकांना पाण्याचे कनेक्शन मिळणार आहे। प्रथमतः मी ब्रिजलाल नगरचे सर्व मनोज शेठ अग्रवाल यांचे आभार मानतो का त्यांनी जवळजवळ 10 गुंठे जागा या पाण्याच्या टाकीसाठी दिली। त्यामुळे ब्रिजलाल नगर, जोशी नगर, श्रद्धा नगरी, शंकर नगर, माधव नगर या सगळ्या भागातील, बोरावके वस्ती या सगळ्या भागातील लोकांना या पाण्याच्या टाकीमुळे पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे। कारण आता आपण बघतो आहे गेल्या 2 महिन्यात फार काही न करता थोडेसे चेंजेस करून स्वच्छ पाणी चालू झालेलं आहे आणि बदल आपल्यालाही दिसतो आहे। लवकरच 15 दिवसात फिल्ट्रेशन प्लांटचं काम आम्ही हाती घेतो आहोत। त्याच्यातून डोजिंग पंप असतील, फिल्ट्रेशनचे बाकीचे कामं असतील, त्यानंतर क्लोरिनेशनची सिस्टीम असेल, या सगळ्या गोष्टी चालू केल्यानंतर अजूनही स्वच्छ पाणी पुरवठा चालू होणार आहे। आणि 2 वर्षापासून जे बंद पडलेलं काम होतं, नुसतं 5 नंबरचा जो गवगवा झाला परंतु कुठेही तो नागरिकांना उपयोगात येत नव्हता, तर त्या 5 नंबर तळ्याच्या अंतर्गत जी शहरात 95 किलोमीटरची पाईपलाईन जी झाली असं म्हणतात, ती पाईपलाईन सुद्धा आम्ही चेक करणार आहोत। कालच आम्ही कॉन्ट्रॅक्टरलाही पत्र दिलेलं आहे का या सर्व 5 नंबर तळ्याच्या आम्हाला जी पाईपलाईन टाकली त्या सगळ्या दाखवून द्यायच्या आहे, वॉल चेक करायचे आहे। 5 नंबर तळ्याची आमच्या माहितीप्रमाणे हायड्रोलिक टेस्ट झालेली नाही, या सगळ्या गोष्टींचा चर्चा करण्यासाठी आताच्या जीबी मध्ये पण तो विषय ठेवलेला आहे। आणि ही 5 नंबर जी शहरात 5 नंबरच्या अंतर्गत एसडीपी पाईपलाईन टाकली, ती पूर्ण पाईपलाईन जिथं कुठेही जोडलेली नव्हती, तर ती सर्व जोडण्याकरता त्यांनाही आम्ही 30 तारखेची डेडलाईन दिलेली आहे। या 30 एप्रिलच्या आत ज्या नवीन 4 टाक्या आणि एक MBR जे मेन टाकी या सगळ्या कार्यान्वित करू जेणेकरून शहरातील नागरिकांना चांगल्या प्रेशरने पाणी येईल। आणि त्याचप्रमाणे सगळ्यांना आपल्याला अजून एक काम करायचं आहे, जसं आता ताईंनी सांगितलं, आमदार स्नेहलता ताई यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाण्याचा जिव्हाळ्याचा विषय कायमच कोपरगावसाठी त्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि ह्या महिलांच्या चर्चेतून एक गोष्ट लक्षात आली
का रात्री 11, 12, 1, 2 ला जे पाणी येतं तर ते पण पाणी आपण बंद करणार आहोत. रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंतचा पाणी पुरवठा बंद करून इतर वेळी ते पाणी देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. लवकरच एक 15 दिवसात ते पण काम चालू करणार आहोत. कारण जे रात्री अपरात्री अडचणीच्या वेळी लोकांना उठून पाण्यासाठी जो त्रास होतो आमच्या महिला भगिनींना, तो त्रास कमी करायचा आहे. म्हणून रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंतचं पण पाणी पुरवठा बंद करून तो दिवसा आपण पाणी पुरवठ्याचा प्रयत्न करणार आहोत. या कार्यक्रमाकरता माझ्या बरोबर माझे सर्व सहकारी उपनगराध्यक्ष असतील, बाकीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरपालिकेचे पदाधिकारी, त्याचबरोबर 5 नंबर तळ्याचं काम करणारे लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे पण सर्व अधिकारी इथं हजर आहेत. या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. सर्व पत्रकार बंधूंनाही धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज आपण पाहत आहात ब्रिजलाल नगर येथे पाण्याच्या टाकीचं उद्घाटन नगराध्यक्ष साहेब, मी स्वतः पाणी पुरवठा सभापती, उपनगराध्यक्ष, इतर सर्व आपले कर्मचारी, अधिकारी, नगरसेवक सर्व इथं उपस्थित आहेत. आज ब्रिजलाल नगरमध्ये पूर्ण आपण इथे 2 वर्षापूर्वी ह्या टाकीचं उद्घाटन झालं होतं. ते 5 नंबर तळ्याचं काम झालं होतं. पण हे फक्त आपल्या आमदार साहेबांनी 5 नंबर तळ्याचं ह्या ब्रिजलाल नगरमध्ये पाण्याच्या टाकीचं फक्त उद्घाटन करून त्याचा गाजावाजा केला होता, नाव केलं होतं फक्त. पण ते म्हणजे पाणी पुरवठा तो सुरळीत झाला नव्हता आणि फक्त ते कागदोपत्री झालं होतं फक्त असं. पण आज आपण नगराध्यक्ष साहेब असतील, मी स्वतः असेल, सर्वांनी मिळून 5 दिवसापासून पाठपुरावा करून नगरपालिकेत आपण त्या टाकीचं उद्घाटन करून आज पूर्ण दाबाने ब्रिजलाल नगर असेल किंवा कर्मवीर नगर असेल, शंकर नगर असेल, इथे सर्व नागरिकांना पूर्ण दाबाने आपण स्वच्छ फिल्टर पाण्याचा पुरवठा आजपासून सुरू केला आहे. मान्य आपले आमदार स्नेहताई कोल्हे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पाणी पुरवठा सभापती केला आहे. कारण हा एक महिला म्हणून महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्यांना पूर्ण खात्री होती की मी एक महिला म्हणून आपण महिलांचे प्रश्न हे सोडवू शकतो, म्हणून त्यांनी माझी ही जबाबदारी सोपवली आहे आणि ती मी पूर्ण क्षमतेने पार पाडीन ही आशा व्यक्त करते. आणि ब्रिजलाल नगरमधील नागरिकांनी ही जी पाण्याच्या टाकीला जागा दिली आहे त्याबद्दल पण मी इथील नागरिकांचे आभार मानते आणि धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद. आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 87 66 56 00 83. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव.